अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय। दसरा दिवाळी तोची आम्हा सण, दसरा दिवाळी तोची आम्हा सण, सखे संत जन भेटतील, सखे संत जन भेटतील, अमुप जोडल्या सुखाच्या या राशी, अमुप जोडल्या सुखाच्या राशी, पार त्या सुखासी नाही लेखा, पार त्या सुखासी नाही लेखा। भक्तजन हो, संत तुकाराम महाराज म्हणतात, आमचा दसरा दिवाळी केव्हा साजरा होतो? जेव्हा आम्हाला संतजन भेटतात। संत संगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो। आणि ज्या वेळेस संत भेटतात त्यावेळेस माणसाचं मन अत्यंत आनंदी होतं। आणि संत काय करतात तर आपल्या मनातील अविवेकांची, षडरिपूंची, निराशेची काजळी संताचे विचार ऐकल्याने दूर होते। संताची शिकवण म्हणजे जणू जीवनाची वाटचाल दाखवणारा दिवा आहे। आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद टिकण्यासाठी संताची शिकवण कायम लक्षात ठेवायला हवी। लखलख चंदेरी तेजांचा अनुभव येणारी दिवाळी पाहता कोट्यावधी ज्योतींना आपल्या सोबत घेऊन दिवाळी येत असते। आकाशकंदील, पणत्या, विद्युत रोषणाई यांनी घरं सजली जातात। जणू नक्षत्रांचा सडा पडावा तसा असमंत उजळून निघतो। लुकलुकणाऱ्या चांदण्या, तसे हे लुकलुकणारे दिवे, अशाच तेजपुंज चांदण्यांनी कवी कुसुमाग्रजांना कोड्यात टाकले होते। आपल्या पाऊलचिन्ह या कवितेत त्यांनी या चांदण्यांना प्रश्न विचारला, देव खरंच असतो का ग? मी त्याला पाहिलं नाही, पण तुम्ही संपूर्ण विश्वात फिरता, तुम्ही तर त्याला पाहिलं असेल ना? त्यावर चांदण्या कवीला काय उत्तर देतात पहा। स्मित करून चांदण्या म्हणाल्या, त्या ईश्वराच्या पावलांचे आम्ही ठसे आहोत। त्यापेक्षा त्याच्या अस्तित्वाचा दुसरा पुरावा कोणता हवा तुम्हाला? दीपावलीच्या दिवसात हे लखलखणारे दिवे म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावाच नाही का? घराघरात आनंद देणारी, आपसातील प्रेम वाढवणारी, मनामनात आशेचा दीप लावणारी, उदासीनतेचा अंधार घालवणारी, समृद्धी आणणारी दीपावली प्रत्येकाला हवीहवीशी वाटते। आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद देण्यासाठी संतांच्या संगतीचा खूपच फायदा होतो। पंढरपुरात रोजच दिवाळी असते। यावर भाष्य करताना संत निवृत्तीनाथ म्हणतात, नित्यता दिवाळी नाही तेथे द्वैत। पंढरपूरला नित्य कीर्तन, प्रवचन यांच्या माध्यमातून ज्ञानाचे दीप लावलेले असतात। विठ्ठल भक्तीच्या एका धाग्याने सर्व जाती धर्माचे लोक बांधलेले असतात। येथे द्वैत नाही। खरोखर आपण पाहतो, वारकरी ज्यावेळी आषाढी कार्तिकीला विठ्ठुरायाकडे जातात त्यावेळी किती आनंद असतात, त्यांना किती आनंद झालेला असतो। चंद्रभागेच्या वाळवंटात कुठलीही सुविधा नसताना विठोबाच्या नामात दंग होऊन नाचत असतात। नामदेव ज्यावेळी कीर्तन करीत त्यावेळी ते म्हणत, बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी। आपल्या मनातील अविवेकाची, षडरिपूंची, निराशेची काजळी आपण आपल्या मनामध्ये ज्ञानाचा दीप लावून आणि संतांची शिकवण ऐकून दूर करू शकतो। विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी। संत नामदेव म्हणतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी, विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी। विठोबाच्या राज्यात कायम सत्संग आहे, म्हणून तेथे कायम दिवाळी असते।
आपोआप ईश्वराचे नाव मुखात येते, तो खरा दिवाळीचा दिवस. देवावर ज्यांनी जीवापाड प्रेम केलं म्हणून ते म्हणतात, विठुराया तुझ्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकावा. संत सेना महाराजांनी काय म्हणलेलं आहे पहा. अवघा निरसला शीन, अवघा निरसला शीन, देखता संत चरण, आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा. आणि तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे संतांच्या घरची उष्टावळी, तुका म्हणे संतांच्या घरची उष्टावळी, मदते दिवाळी दसरा सण. संतांनी जे आपल्याला विचार दिले ते अनुभवाला मिळणे ही खरी दिवाळी. जीवनात खरी दिवाळी अनुभवता यावी म्हणून प्रथम आपल्या मनाला सकारात्मक केले पाहिजे, हे संत शिकवतात. ज्ञानेश्वर महाराज आपले मन शांत असावे यासाठी आग्रह धरतात. एका ओवीत ते सांगतात, माळीये जीवती नेले, तिवू निवांतची गेले. काय? माळीये जीवते नेले, तिवू निवांतची गेले, पाणी ऐसे केले हो आवे. हे जग जणू काही एक उद्यान आहे. इथे एक व्यवस्था आहे. ईश्वर या उद्यानाचा माळी आहे. माळी जिथे नेईल तेथे पाणी विना तक्रार जाते. त्याप्रमाणे आपले जीवन विना तक्रार असावे. मन निवांत म्हणजे अगदी शांत असावे. आपले सर्व जीवन ईश्वरांच्या स्वाधीन आहे. आपल्यातील शुद्ध जाणीव हेच ईश्वराचे खरे स्वरूप आहे. आणि याचा साक्षात्कार सगुण उपासनेतून निर्गुणाकडे गेल्यावर संतांना झाला. संतांनी सर्वसामान्य माणसांना यासाठी गुरुचे महत्त्व विशद केले. उपनिषदात गुरुचा अर्थ अंधकार घालवणारा असा सांगितला आहे. अज्ञानाचा अंधकार घालवणारा, ज्ञानाचा दिवा लावणारा तो गुरु. ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना गुरु केले होते. आपल्यातील चैतन्य अथवा शुद्ध जाणीवेचा त्यांना साक्षात्कार झाला. त्यावेळी त्यांनी हा अभंग लिहिला. संत ज्ञानदेव म्हणतात, आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. तुकारामांनी विठ्ठलांच्या सगुण रूपाचे वर्णन अनेक अभंगात केले आहे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा इत्यादी. साधनेत प्रगती झाल्यावर आपल्यातील चैतन्याचा त्यांना साक्षात्कार झाला. त्यावेळी ते म्हणतात, देह देवाचे मंदिर, आता आत्मा परमेश्वर. हे समजल्यावर ते पुढे म्हणतात, आनंदाचे दोही आनंदे तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे. सूक्ष्मात सर्व प्राणी मात्रात सर्व दृश्य जगात एकच परब्रह्म आहे, हे ज्ञान आहे असे ते म्हणतात. आणि याच ज्ञानासाठी चोखा मेळ्यांची पत्नी सोराबाई म्हणते, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. आणि हे ज्ञान प्राप्त होण्यासाठी नाम जप साधनेचे फार महत्त्व आहे असे संत सांगतात. नाम जप साधना करताना आपले मन शुद्ध असायला हवे. एकनाथ महाराज म्हणतात, भवभयाचे कारण मन कल्पना मुख्य जाण. आणि रामदास स्वामी म्हणतात, अंतरी अनुतापे तापले, अंतरी अनुतापे तापले, तेने अंतर शुद्ध झाले. मनाला पश्चाताप झाला की मन शुद्ध होते. संत तुकाराम महाराज म्हणतात, चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही. बरोबर आहे की नाही? मन शुद्ध नसेल तर कितीही चांगली शिकवण दिली तरी त्याचा काहीही उपयोग नाही. या मनाला शुद्ध करण्यासाठी रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. कारण ईश्वर दर्शनाचा मार्ग मनातून आहे. हरिपाठात ज्ञानदेव महाराज म्हणतात, संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. संताच्या संगतीने ईश्वर दर्शन होते. म्हणजे नक्की काय होते यावर मालाचे सत्पुरुष श्री बेलसरे महाराज म्हणाले, अखंड आनंदाची अवस्था म्हणजे ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान किंवा ज्ञानदीप
आपला आनंद बाह्य गोष्टीवर अवलंबून असतो. त्यामुळे मनासारखे झाले नाही तर तो खंडित होतो. आपल्या आतला आनंद आपल्याला शोधायचा असतो आणि त्यासाठी तुकाराम महाराजांचा हा अभंग पहा. तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. संतांचे विचार, दैनंदिन उपासना या माध्यमातून सर्वांच्या जीवनात रोज दीपावली साजरी होत असते. दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछीर तो ते लाहो, प्राणी जात. असं संत ज्ञानेश्वर महाराजांनी सांगून ठेवलेलं आहे. आणि ही शिकवण, ही नामसाधना, याचं पुण्यफल आपल्याला या जीवनात तरी मिळतेच मिळते, पण पुढील जीवनात सुद्धा मिळते. म्हणजे नामसाधना कधीही वाया जात नाही. या संदर्भात भागवतामध्ये एक कथा सांगितलेली आहे. त्या कथेमध्ये नारदांचा पुनर्जन्म, पूर्वीचा जन्म वर्णन केलेला आहे. आणि ती ही कथा अशी आहे, नारदाची पूर्वजन्मातली आई ही एक दासी होती आणि नारदाला त्या जीवनामध्ये आपल्या आईशिवाय कोणीही नव्हते. परंतु ती दासी असल्यामुळे आणि पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती आणि त्यामुळे त्या जीवनात आईच्या बंधनात नारद मुनी एका ब्राह्मण वस्तीत राहत होते. ते फक्त 5 वर्षाचे होते. त्यामुळे त्यांना दिशा, काळ, देश याविषयी काही ज्ञान नव्हते. एक दिवस नारदाची आई गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळपेरी साप तिला चावला आणि नारदाची आई मरण पावली. नारदाने मनामध्ये असा विचार केला त्या जन्मामध्ये, की तेव्हा ते नारद नव्हते, एक सामान्य मनुष्य होते, की भक्ताचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताची ही कृपा आहे असे समजून नारद उत्तर दिशेकडे चालत निघाले. त्या मार्गात त्यांना धनधान्य संपन्न असे अनेक देश, नगरे, गावे, भटक्या जमेदेच्या फिरत्या वस्त्या, खेडी, नद्या, पर्वताच्या रांगा, बागे, उपवने आणि रंगबेरंगी धातून युक्त असे विचित्र पर्वत लागले. काही ठिकाणी वृक्ष होते, त्यांच्या मोठमोठ्या फांद्या हत्तीने मोडून टाकल्या होत्या आणि मध्ये मध्ये पवित्र जलाने भरलेले जलाशयही होते. तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवरे होती. त्यावर पक्षी मनमोहक किलबिलाट करत होते आणि भ्रमर गुंजाराव करत होते. हे पाहत पाहत नारद पुढे गेले आणि ते एकटेच होते. पुष्कळ अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक घनदाट जंगल लागले. तेथे वेत, बांबू, गवत, दर्भ, विळू अशा अनेक गुहा होत्या. त्या जंगलात अनेक हिंस्र प्राणी होते. साप, अस्वले, कोल्हे असे भयानक प्राणी त्या जंगलात राहत होते. ते पाहून त्यांना भीती वाटत होती. चालून चालून त्यांचे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले. त्यांना खूप तहान लागली. भूक तर लागली होतीच. तेथे एक नदी होती. त्या नदीच्या कुंडात त्यांनी स्नान केले आणि आचमन करून त्यांनी पाणी प्याले. त्यामुळे त्यांचा थकवा पूर्णपणे नाहीसा झाला. त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली नारद मुनी आसन घालून बसले व त्यांच्या आईच्या काळात दासी असताना सुद्धा ज्यांच्याकडे त्यांची आई दासी होती त्यांच्याकडे पुष्कळ साधू सज्जन यायचे आणि प्रवचन आणि कीर्तन करायचे. त्यांचे काही शब्द त्या पूर्वजन्मात नारद मुनीच्या कानावर पडत होते. म्हणून त्या महात्म्यांच्याकडून त्यांनी जसे ऐकले होते त्याप्रमाणे त्यांनी हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे ते ध्यान करू लागले. भक्तिभावपूर्वक भगवंताच्या चरणकमलाचे ध्यान करू लागतात. भगवत प्राप्तीच्या उत्कट इच्छेने त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रगट झाले. प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने त्यांचे सर्वांग पुलकित झाले. त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांचे हृदय अत्यंत शांत झाले. त्या आनंदाच्या पुरात नारद मुनी असे बुडून गेले की त्यांना कसल्याही ध्येय वस्तूचे भान राहिले नाही. भगवंताचे ते अवर्णनीय रूप सर्व प्रकारच्या शोकाचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते. पण
अचानक त्यांच्या डोळ्यासमोरून ते रूप नाहीसे झाले. त्यामुळे नारद मुनी अत्यंत दुःखी झाले आणि निराश होऊन ते आपल्या जागेवरून उठून उभे राहिले. त्यांना पुन्हा पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होत होती, परंतु मन हृदयास स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही ते भगवंताचे स्वरूप पाहू शकले नाहीत. पण त्यांचे मन अतृप्त असल्याने व्याकुळ झाले आणि अशा प्रकारे त्या निर्जन वनात प्रयत्न करताना त्यांना एक भगवंताचा सुरेख सुमधुर असा आवाज ऐकू आला. भगवंत म्हणाले, हे मनुष्या, खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस. ज्यांच्या वासना पूर्णतः नाहीशा झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखवली आहे. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. पहा, संतांची सेवा किती पुण्यप्रद काम आहे. नारदांनी त्या जीवनात लहानपणी संतांची सेवा केलेली असल्यामुळे त्यांची चित्तवृत्ती स्थिर झाली आणि काही काळ का होईना त्यांना भगवंत स्वरूपाचे दर्शन घडले. तर हे बालका, भगवंत म्हणाले, तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापिही डळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आकाशासारखा अव्यक्त असणारा सर्वशक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला. त्याच्या त्या कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लावून नारदांनी नमस्कार केला. त्यावेळेपासून नारदांनी लज्जा संकोच सोडून भगवंताच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगलनामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचे ते गुणगान आणि स्मरण करू लागले. इच्छा, आकांक्षा, मद, मत्सर त्यांच्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते आणि अत्यंत आनंदाने ते मृत्यूची परित्याग करत पृथ्वीवर भ्रमण करू लागले. अशा प्रकारे भगवंताचे स्मरण केल्यामुळे त्यांचे मन श्रीकृष्ण भक्तीमध्ये पूर्णपणे बुडून गेले. ज्याप्रमाणे आकाशात एकाकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समयी त्या जन्मामध्ये त्या बालकाचा मृत्यू आला आणि त्यांची प्रारब्ध कर्मे संपल्यानंतर त्यांना शुद्ध भगवंत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली. तेव्हा पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले. कल्पाच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरवले, त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर त्या बालकाने त्यांच्या हृदयात प्रवेश केला. 1000 चतुर्युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आदी ऋषीसह नारद मुनीही प्रगट झाले आणि तेव्हापासून भगवंताच्या कृपेने त्यांचा वावर वैकुंठ आदी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर उदास्तपणे आहे. भगवत भजन हे त्यांच्या जीवनाचे व्रत असून ते अजूनही अखंडपणे चालू आहे. भगवंताने दिलेल्या स्वर ब्रह्मविभूषित विनेवर तान चिडीत ते तिन्ही लोकात त्यांच्या लीलेचे वर्णन करीत संचार करीत असतात. ज्याच्या चरणकमलातून सर्व तीर्थाचा उगम होतो आणि ज्याचे यशोगान करणे नारदांना अत्यंत प्रिय आहे ते भगवंत. जेव्हा नारद मुनी त्यांच्या लीलाचे गायन करतात तेव्हा ते त्यांच्या हृदयात जाऊन बसतात आणि ज्यांचे चित्त नेहमी विषय भोगाच्या कामनेने आतुर झालेले असते त्यांच्यासाठी भगवंताच्या लीलाचे कीर्तन संसार सागरातून पार होण्याचे जहाज आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते, तशी यम नियम आदी योग मार्गाने शांती प्राप्त होत नाही. त्यामुळे माणसाला आपल्या जीवनामध्ये जर शांती आणि समाधान प्राप्त करून घ्यायचे असेल तर नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही. आणि त्यासाठी नामस्मरण मुखात येण्यासाठी संताची संगत लाभणे
हे अत्यंत आवश्यक आहे. संतांची संगत लाभल्यानंतर आपोआपच त्यांचे विचार आपल्या कानावर पडतात. आपलं चित्त, हृदय, मन शुद्ध होतं आणि शुद्ध अंतःकरणाने आपण नामस्मरण केल्यानंतर भगवंताची कृपा आपल्यावर नेहमीच होत असते. अशा संतांच्या सहवासात माणसाने नेहमी राहिले पाहिजे असे श्रुती, शास्त्र, पुराणे, सर्व वेद हे नेहमीच सांगत आलेले आहेत. आणि असे महान संत, अशा महान संताचा सहवास, संगती प्राप्त होणे हे खरोखरच महद्भाग्य आणि पूर्वजन्मीचे काहीतरी पुण्य असेल तरच प्राप्त होते. आणि म्हणूनच आपणा सर्वांना श्री दत्तात्रयाचे अवतार असणाऱ्या श्री सद्गुरू काशीनाथांचा सहवास लाभला, त्यांचे दर्शन घेण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली. आणि त्यामुळेच हे जे काही नाम आपल्या मुखामध्ये येत आहे, हा त्यांच्या सतसंगतीचा प्रभाव आहे. म्हणून आपण आपल्या सद्गुरूंना त्रिवार नमन करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु काशीनाथ महाराज की जय.